हिंदीच्या मुद्द्यावरनं 5 जुलैला मोर्चा निघणार आहे। ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत। मात्र अद्यापही या मोर्चाला परवानगी मिळाली नाही आहे। मात्र शिवसेना आणि मनसे मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। हो देणार नाही म्हणत असतील आणि पोलिसांचं बळ लावत असतील, किती बळ लावलं तरी आम्ही ते तोडून मोडून पुढे जाऊ। हिंदीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। 5 जुलैला मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षानं हिंदीच्या मुद्द्यावरून मोर्चाची हाक दिली आहे। मुंबईत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला अद्यापपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाही आहे। मनसेकडनं पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आले होते, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी अद्यापही या मोर्चाला परवानगी दिली नाही। हा मोर्चा मुंबई हायकोर्टाच्या नियम आणि अटींच्या अधीन राहून काढावा अशा सूचना पोलिसांकडनं देण्यात आल्या। आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी किंवा रस्त्यांवर आंदोलन करण्यास पोलिसांनी सक्त मनाई केली आहे। दरम्यान अधिवेशनाचा कालावधी असल्यामुळे या मोर्चाच्या परवानगीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाणार आहे। नाही, मला अशी काही अडचण वाटत नाही। परवानगी योग्य वेळी मिळेल आणि आमचा मोर्चा हा भव्य दिव्य आणि विराट असेल याची मला खात्री आहे। मनसेनं मोर्चासाठी कंबर कसली असून जोरदार तयारी सुरू केली आहे। मात्र अद्यापही मोर्चाला अधिकृत परवानगी मिळाली नाहीये। मात्र मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष मोर्चा काढण्यावर ठाम आहे। नाही होण्याची गरज नाही आणि हो देणार नाही याच्यामध्ये फरक आहे। हो देणार नाही म्हणत असतील आणि पोलिसांचं बळ लावत असतील, किती बळ लावलं तरी आम्ही ते तोडून मोडून पुढे जाऊ। होण्याची गरज नसेल तरी देखील तुमच्या जे सत्ताधारी पक्ष आहे आणि भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत त्यांच्या डोक्यात ही कीड वळवळू शकते, ह्याला आम्ही विरोध म्हणून उतरू। तसंच काल पाहिलं असेल 25 लाख विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत, का तुम्ही त्यांचं नुकसान करताय? का त्यांची कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस थांबवताय? हिंदीच्या मुद्द्यावरनं राज्यातलं वातावरण तापलंय। ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे। आता या मोर्चाच्या परवानगीवरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे। मनोज कुलकर्णीसह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।